धन्यवाद. तर आता ओले खेळून झाले. आता निघालो आम्ही डायरेक्ट उज्जैनला. तर डायरेक्ट निघून आले कर्जतला. तर आता अजून बाकी येणार आहे. आले ते आता भेटली इथं स्टेशनला सगळी पोरं. मग निघू. तर आता लवकरच ट्रेन येणार आहे. आपण पण जायला ते ओके सांगितले असे राहील आपली. चला त्या फोन नाही झाला मला. तर मित्रांनो आम्ही ट्रेनमध्ये झोपून दमलो होतो. तर काहीतरी टाइमपास पाहिजे ना. तर आम्ही लुडो डाउनलोड केला आणि खेळत होतो. तयार होते. तिला पूरी रात सोने पाया ठीक से. पहले जाग के रूम पे सो जाऊंगा. चला तर जातो. पहिले तयारी करून येतो. देखील थोड्या वेळाने आता स्टेशनमध्ये येईल. आता 12 तास प्रवास करून काय लागलं झाला. झोप पण झाली नाही पूर्ण. तर आता जस्ट बोलशील उज्जैनला स्टेशनवरती. उज्जैनचं स्टेशन स्टेशनवरती. तर आता पुढे जाऊया मंदिराकडे. अजून संध्याकाळी जाऊ आरतीला. पहिले तर जाऊन झोपेन झोप पूर्ण झाले आणि आता झोप आली. दिल्ली में एमपी में मनाली तर रिक्षावाल्याने आम्ही इथे उतरवलं आहे. आणि कुठं जायचं ते माहीत नाही. पण काहीतरी जोटिंग काहीतरी रूम ते असं बिल्डिंगचं अपार्टमेंटचं नाव होतं. ते बोलतात पुढे फोन करून विचारतात कुठे. एक्झॅक्टली माहीत नाही कुठे. इकडनं आता परत आम्ही इकडे चालत आलो होतो. कारण इकडे असं रूम. आता इकडनं परत चालू मागच तिकडे. काकी आपल्याला घ्यायला आलेले आहे. आता आलो जस्ट रूमवरती. हा बघा रूम. सगळे काही टेरिसवरती. निघून जातो. पहिले दात कोगेल ब्रश आणलाय. पहिले दात घासून घेतो आणि झोपतो पहिले. तर आमची तयारी झाली. आता पूर्ण फ्रेश होऊन थोडासा आराम केला. तर आता निघालो आम्ही दर्शनाला. चला जाऊ आता डायरेक्ट उज्जैनला. बाकीची गेले पुढे. आम्ही तर आलो दोघं मागे. तेही पण आहेत आता जोडीला. भेटले दिसत आहेत सगळी. ही बघा आता भेटी वगैरे केल्यानं चालतंय. देखो हमारा गाइड. ये बच्चे हमें गाइड कर रहे हैं. देखो ये ले लेना वो ले लेना. 5 रुपए का फूल नहीं. बाद में आता वो ये आधा चढ़ेगा आधा मिलेगा. चप्पल उतार दो ना. आज के दीजिए ना. पूरा का 100 रुपया हो गया ना. 100 का हो गया. आपको दूं. हाँ रे लाइन ये और जूते का ध्यान रखना. थैंक यू. ओ भैया कितने. हाँ डमरू लेना है. पैसे दिले सगळे दिले तो बस. चलो हो गया ना. हाँ चलो मैं चलो ना. मैं गिन लूंगी. तो हिरे का भारी क्या कल पे बघू कल्पे आता बघू. कल्पे आता बघू ना. अरे वा मस्त आहे मस्त आहे. गेला कितीला आहे कितीला आहे. मोबाइल का उपयोग प्रतिबंधित है. परिसर दान काउंटर पर नकद राशि अथवा सामग्री भी दान कर रसीद प्राप्त कर सकते हैं. कृपया दान एवं भेंट राशि दान. सागर पैसे राहतील आपले. अजून 2 काढतो. तर आम्ही जस्ट आता प्रवेश केला आहे महाकालच्या मंदिरात मध्ये. उर्फ उज्जैन. खूप भक्त पण जमले होते. दर्शनाला बघा मंदिर. हे मस्त वाटते पण तुला पण पाडायला पाहिजे होतं. एक दिवस नाही पाडू शकत. पाडलेलं मी मागच्या भीमा शंकरचा.
माझं हे म्हणून मी ते दिसत मला ते नीट दिसत आहे, नीट दिसायला पाहिजे का? नाही ते नाही रे, हे बघ अरे त्यात दिसणार नाही ते, कलरने झाकून जाईल. चला तर जाऊया आता दर्शनाला. अजून तरी लाईन तर खूपच किती टाईम झाला लाईनमध्ये काय माहीतच नाही. लवकर तसे भेटला तर बरं आहे. तर मित्रांनो दर्शन झालं आहे आमचं, कारण आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता, त्यामुळे आज मंदिराचं काही तुम्हाला दर्शन दाखवू शकलो नाही. पण नक्कीच जे LED आहे त्यावरनं दाखवीन नक्कीच. 2-3 सेकंद पण थांबलो आम्ही तिथे आणि लगेच म्हणजे असं उचलतात आणि VIP ला एकदम चांगले एंट्री आहे. तर आता आज 4 दिवस तर आहोत आम्ही इथे, आज नाही तर उद्या परत येऊ आणि VIP तिकीट घेऊन चांगलं दर्शन घेऊ. असं म्हणजे डायरेक्ट तर नाहीच दर्शन भेटत, VIP ला चांगला चान्स आहे. जो VIP तिकीट घेईल त्यालाच चांगलं दर्शन भेटते. आमच्यातला एक तर जातो सिजातला होता, असं 2-3 सेकंद पण थांबू देत नाही. तर ठीक आहे, दर्शन भेटलं आम्हाला, परत येऊ. सगळे फोटो काढायला नाही बघा, सगळे जे आहेत ते माझ्याकडे दिले. बघा ना किती एवढे पडले मी तू वाटत. झालं का बस तेच ना, झालं का म्हणतो फोटो काढून घ्या आता. काय तर पडल्यावर सांगू नका मला. पण मी वाईट याचं वाटतं की दर्शन चांगलं भेटलं. बाकी वाढली VIP तिकीट घेऊन दर्शन तर घेणार आहे. बाकीचं तिकडे जे लोकेशन आहे तुम्हाला दाखवतो मी. मंदिर तर खूपच एवढं भरलं आहे ना, खूप लांब आहे, खूपच लांब आहे एवढं. आणि एक व्ह्यू दाखवतो तुम्हाला. श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग. चला ग्रुप फोटो काढूया. फोटोज वगैरे काढलेत आणि आता तुमचे गणपती बाहेर आले. बाहेर पण खूप सारे लोकेशन आहे, म्हणजे लोकेशनमध्ये म्हणजे देवांचे फोटो बरीच मूर्ती आहेत, त्यातून मूर्तीचं दर्शन करून देतो तुम्हाला. तर आता दर्शन घेऊन बाहेर आलो आहे आणि ते समोर झाडं दिसत ना, त्या झाडांच्या पलीकडे कॉरिडॉर आहे, म्हणजे सगळ्या देवांच्या मोठमोठ्या मूर्त्या आहेत तिथे त्या पुढे. आणि इथं एक हे मंदिर आहे, हे बघा यूज इकडे. आणि त्याला आपण दर्शन घेऊ. पहिले तर फोटो काढून घेतो रोहित बघा. जाऊ पहिले इथे दर्शन घेऊ आणि मग बाहेर जाऊ. मगाशी मी पकडून होतो, ही फोटो काढत होते. आता अक्षय आता पकडून आहे, आता आम्ही फोटो काढतोय. बाकी तर मंदिरातच येतात, आता येतील थोड्या वेळाच बाहेर. हे बघा, हे जे आहे ना हे फूल, हे मी घरी घेऊन जाईन. घरी सुकला झालं किती 4-5 दिवस आहेत, सुकला तर तो घरी घेऊन जाणार. परत दिला आहे दर्शन करतो तिथे. बाकीचे फुलं चढवले आणि एक फूल मागच दिला, तर तो मी घरी घेऊन जाणार. तुम्ही पुढे कुठेच व्हायला नाही देवांना, तो ठेवला आहे प्रसादमध्ये घालून. मला तर खूप भूक लागली रे. मला तर उपास असेल बघा. उपास असं झालं, कधी काय खातोय आपण. हो रे, सकाळपासून काही खायला नाही, फक्त चहा पिऊन आलोय. आणि लाईनीला किती आपला वेळ गेला? 1 तास लाईनीला गेला आमचा. दर्शन पण किती 2-3 सेकंदाचं झालं फक्त. परत येऊ VIP तिकीट घेऊन चांगलं दर्शन घेऊ. तर सकाळी आपण उज्जैनच्या महाकालचं दर्शन करून गेलो होतो आणि डायरेक्ट रूमवरती जाऊन झोपलो होतो. आणि डायरेक्ट संध्याकाळी उठलो आणि उठून डायरेक्ट इथं आलं रामघाटवरती. बघू शकते का, आता संध्याकाळच्या वेळी आरती होईल, ती आरती घ्यायला आलो आहे आम्ही. तर आता थोड्याच वेळात आरती पण सुरू होईल आणि लोकेशन
बघा हे बघा हे नाव दिसतंय का तुम्हाला? हे बघा त्रिभुवन वंदिता प्रथा. पुढे गेले तर इथं श्री महाकालचं हे बघा. आणि हा रामघाट. इथे आता संध्याकाळी आरती होईल. आणि ही यांची गँग फोटो काढण्यात सुद्धा व्यस्त आहेत. आणि आपण हे बघ तर आता सगळे फोटो काढतात. आपण पण जरा फोटो काढू. स्टेटस ठेवायचा फोटो पाहिजे तर कसं आहे बरोबर आहे ना पब्लिक. तर आता आरतीला पण साधून आरतीला टाईम आहे. तोपर्यंत आपण फोटो वगैरे काहीतरी शूट करू. तरी एक गोल फिरते ते सध्या ट्रेंडिंगमध्ये तर आता त्यावरती आपण बनवणार आहोत. चला बनवूया आपल्या पारगावच्या गाण्यावरती. चला सिरियल आले मी कशी नाही पण जरा मस्त वाटलं. काय तुझी अदापुरी भारी भारी जीव माझा तुझ्यावर खरे खरी. काय तुझी अदापुरी भारी भारी जीव माझा तुझ्यावर खरी. हा बघा संध्याकाळचा व्ह्यू. हाईक काळजात बसला व्ह्यू. आरतीला सुरुवात झाली आता. सुरुवात शंख वाजूनच करतो तिथे रामघाटावरती. ही आरती करून अजून आपण तिथं महाकालचं मंदिर आहे तिथे एक आरती घ्यायचे. या शिप्रा आरतीला खूप लांबून येतात म्हणजे लोक दुरून येतात आरतीला घ्यायला. आणि ती आरती आज आमच्या नशिबात पडली. नजर तुझी दिवाणी ग मला करत पहिल्या दिवशी आलो होतो आम्ही उज्जैनला इथे महाकालच्या दर्शनाला. तर आम्ही म्हणजे VIP तिकीट नव्हता घेतला. तसं गेलो आम्हाला दर्शनही भेटला नाही. तर आलो नाही आता परत VIP तिकीट घेऊन दर्शनाला. भेटला ना VIP दर्शन. बोललो होतं ना आम्हाला त्या दिवशी बरोबर दर्शन भेटलं नाही. आम्ही VIP दर्शन घेणार. आता मनाची शांती झाली. आता मस्त दर्शन भेटलं. मस्त दर्शन भेटलं. आता त्या दिवशी आलो एवढ्या लाईनी लावून एवढं तास थांबून पण आणि तिथे 1-2 सेकंद फक्त थांबलं नाही. दर्शन पण झालं नाही आमचा. तर आज VIP तिकीट घेऊन झाले तरी दर्शन आमचं. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाईचा आवाजच बसला वरडून. जाम वरडलो. जाम घोषणा दिल्या. चला तर प्रसाद घेतला. आता आपण प्रसाद घेतला आणि आता निघूया. आज ट्रेन आहे संध्याकाळी. तर आज आपण घरी निघणार आहोत. तर उज्जैनला करूया आता टाटा बाय बाय आणि निघूया आपण. तर कधी यायला भेटणार काय माहीत नाही. तर खरं तुम्ही आलात ना कधी येऊन जा. खूप सुंदर इथे बघण्यासाठी खूपच सुंदर आहे. तेव्हा अशा मूर्त्या तर किती तरी आहेत मोठमोठ्या. सगळ्यात बेस्ट जागा आहे तिथे. इथून आलं तुम्हाला ओंकारेश्वरचं पण दर्शन होईल. तर हा ब्लॉग इथेच थांबूया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. सपोर्ट नाही करत तुम्ही सपोर्ट केला तर नक्कीच होईल मित्रांनो. जय जवाहर, जय आदिवासी, जय श्री महाकाल. चला बाय.